नमस्कार, मी नितांत राजन चव्हाण. मी राहणार वरवडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मी आता इयत्ता 10वीत आहे आणि मी तुम्हाला माझ्या सायकल बनवण्याची कथा थोडक्यात सांगणार आहे. मला अगदी थोडं थोडं चालता आल्यापासूनच माझी सायकलची दोस्ती आहे. दिवसेंदिवस ती अजून घट्ट होऊ लागली. माझी शाळा माझ्या घरापासून 4-4.5 किलोमीटर लांब आहे. माझ्या आजूबाजूची मुलं रिक्षा किंवा इतर वाहनांनी शाळेत जायचे. पण मी हा 8-9 किलोमीटरचा प्रवास माझ्या सायकलने पूर्ण करायचो. सायकल वेडा नितांत. सायकलिंग ही पॅशन बनण्याच्या वाटेवर असताना इयत्ता 6वीत त्याने राष्ट्रसेवा दल आयोजित मिरज, राधानगरी, कणकवली, मालवण, देवगड, वैभववाडी या मार्गावरील सायकल रॅलीत सहभागी होत 5 दिवसात 480 किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला आणि त्याचा आत्मविश्वास दुणावला. मग सायकल घेऊन एकट्यानेच कधी 20, कधी 30, कधी 50 तर कधी 100 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. या साऱ्या प्रवासात त्याचा निसर्गाशी सततचा संवाद सुरू राहतो. डांबरी गुळगुळीत रस्त्यांपेक्षा त्याला बाजूला असणाऱ्या कच्च्या पायवाटा जास्त खुणावतात. हमरस्ता सोडून झाडीने भरलेल्या दाट वनराईत तो सहज शिरतो. वर्षभर साठवलेल्या बिया माळ रानावर, टेकाडांवर उधळून देतो. झाडापेडांशी बोलू पाहतो. मोकळं आभाळ आणि सृष्टीची बदलती रूपं न्याहाळतो. सायकलिंग म्हणजे इंधन बचत, पर्यायाने पर्यावरण रक्षण आणि सोबतच निरोगी आयुष्याची हमी. या सर्वांची त्याला लहानपणापासूनच चांगली जाणीव आहे. ही जाणीव त्याने इतरांमध्ये सुद्धा रुजवली. त्याचे अनेक मित्रमैत्रिणी त्याच्यासोबत सायकलवरून लांब लांब भटकायला जातात. अनेकांची धूळ खात पडलेली सायकल आता निसर्गाच्या तालावर रस्त्यावर भटकू लागली. छोटे मित्र सिद्धूदादाच्या भरवशावर मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून निसर्गाशी संवाद साधू लागलेत. कोकणचं वैशिष्ट्य असलेला जुना महामार्ग 4 पदरी होऊ लागला आणि आजूबाजूचा निसर्ग क्रूरपणे ओरबडला जाऊ लागला. त्याच्या सायकल प्रवासात त्या मार्गावरील त्याची अत्यंत आवडती झाडे, विसाव्याची हक्काची ठिकाणे दिवसागणिक मुळासकट उखडली जाऊ लागली. त्या दिवसातील त्याची प्रचंड अस्वस्थता कमी करण्यासाठी तो वेळ मिळेल तसा आपल्या घराच्या आजूबाजूला त्यानेच रुजवलेल्या वाढवलेल्या झाडांमध्ये जास्त रमायचा. तुटून पडणाऱ्या एकेका झाडागणिक अधिकाधिक झाडे लावायचा त्याचा निर्धार अधिकच बळकट व्हायचा आणि घरी जिथे जमेल तिथे एक एक नवीन झाड रुजायची सुरुवात व्हायची. अशातच त्याला कणक सायकल रायडर्सची साथ मिळाली आणि जिल्ह्यातील सर्वच सायकल राईड्सना नितांची हजेरी अनिवार्य ठरू लागली. सायकलच्या चाकांसोबत निसर्गाशी गुजगोष्टी करताना त्याच्या मनात अधिक मोठी स्वप्ने आकार घेऊ लागली आणि एका दिवसात एकट्याने 200 किलोमीटर सायकलिंग पूर्ण करण्याचं त्याचं स्वप्न त्याने मोठ्या जिद्दीने पूर्ण केलं. सायकलचा मार्ग होता वरवडे, कणकवली, तळेरे, विजयदुर्ग, कणकवली, पणदूर, कणकवली, वरवडे. त्याच्या या स्वप्नपूर्तीचा दिवस त्याच्यासोबत सगळ्यांसाठीच संस्मरणीय ठरला. हे सायकल प्रेम त्याला अनेक अर्थाने हवंहवंसं वाटत असतं. एकट्याच्या जीवावर करायचा प्रवास, स्वतःशी आणि निसर्गाशी जवळीक, कठीण प्रसंगी लागणारा निर्णय क्षमतेचा कस, ओळखीच्या अनोळखी लोकांशी होणारा मैत्रीपूर्ण संवाद, निसर्गाची जपणूक, निसर्ग आणि माणसं यांची वैविध्यपूर्ण रूपे, या सगळ्याचा तो खूप आनंद लुटतो. त्यामुळे दर सायकल राईडसोबत त्याच्या जगण्याच्या खात्यात माणसांचा बँक बॅलन्स वाढत जातो. सायकलवरूनच त्याला राज्य, देश समजून घ्यायचा आहे. संधी मिळाली तर देशाच्या सीमाही त्याला सायकलच्या चाकांची सोबत घेऊन ओलांडायच्या आहेत. त्याची सायकलिंगबाबतची स्वप्न पूर्ण व्हावीत आणि निसर्ग संतुलनात त्याचा खारीचा का होईना पण वाटा असावा, हाच त्याला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा. निसर्गाशी जवळून संवाद साधता येतो मला सायकलिंगमुळे. तर मित्रांनो, सायकल आणि समृद्ध पर्यावरण आणि सोबतच निरोगी आरोग्य हे किती सुंदर समीकरण आहे. त्यामुळे सायकलिंग हे आपल्या रोजच्या जीवनाची सवय व्हायला पाहिजे. चला तर मग, हिरवे जगू हिरवे जपू हा संदेश घेऊन आपण जपूया सायकलिंगचा आगळा वेगळा छंद.